श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द सध्या सर्वत्र परवलीचा बनला आहे. विविध क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येऊ लागला आहे. आता शेतीतही या AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृषी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता? कृषी उत्पादन वाढीत हे तंत्रज्ञान कसं उपयोगी पडेल? हवामान बदलाचा पिकांवरील परिणाम कसा कमी करता येईल आणि भविष्यात या तंत्रज्ञानानं कृषी क्षेत्रात काय बदल होतील याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सोप्या भाषेत कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान जगाच्या क्षितिजावर वेगानं विस्तारत आहे. AI म्हणजे जी कामे मनुष्य करू शकतो ती कामे मशीनच्या साहाय्याने करून घेणं, किंवा AIच्या माध्यमातून मानव जसा एखादे काम करण्यासाठी योजना बनवतो, त्याचे विश्लेषण करतो, तसेच समस्यांचं समाधान करतो, तशी कामं मशीनच्या माध्यमातून करून घेणं. औद्योगिक क्षेत्रात जी कामे करण्यात मानवास जोखीम आहे, अशा क्षेत्रात काम करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. बँकांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर व्यवहार सांभाळण्यासाठी केला जातो. रुग्णालयातही AIचा वापर रुग्णांच्या आजाराची माहिती जमवणं, रुग्णाची दिनचर्या तयार करणं, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवणं यासाठी केला जातो. बौद्धिक क्षेत्रातही AIचा वापर वाढत आहे. आता कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, तसंच बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम कसा कमी करता येईल यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं यावर्षीपासून सर्वच खरीप पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारची मदतही घेण्यात येणार आहे. त्यासाठी विस्तार हे संकेतस्थळही सुरू करण्यात येणार आहे. असा प्रयोग करणारं महाराष्ट्र राज्य देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातील शेतीला उभारी देणार असल्याचं आकाशवाणीशी बोलताना AI तज्ज्ञ, कृषी आणि हवामान विषयक अभ्यासक प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी सांगितलं. जून पासून AIचा खरीपात वापर करण्याचा निर्णय जो आहे तो केंद्र शासनाकडनं घेण्यात आलेला आहे. याचे महाराष्ट्र राज्यात प्रयोग होणार आहेत. साधारणतः 10,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम याच्यासाठी खर्च केली जाणार आहे आणि नागरिकांमध्ये या संदर्भात विविध पद्धतीची उत्सुकता आहे की नेमकं हे कसं होणार आहे. मुळात AI हा शब्द आपण विविध पद्धतीने आता परिचयाचा झालेला आहे आणि नागरिकांना AI म्हणजे नेमकं काय याविषयी उत्सुकता आणि अपुरी माहिती आहे. खरं तर AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो प्रकार आहे तो म्हणजे मानवी बुद्धिमत्ता जी आहे त्याच्या मर्यादा पार करत यंत्रांच्या मध्ये बुद्धिमत्ता देऊन यंत्रांच्या द्वारे काम करून घेणं आणि प्रभावीपणे काम करून घेणं, मानवी मर्यादांच्या पलीकडे काम करून सातत्याने उत्पादन आणि सेवा वाढवणं हा यामागचा उद्देश आहे. आता कृषी क्षेत्र जे आहे ते प्रॉडक्ट म्हणजे वस्तू आणि सेवा, कृषी संलग्न सेवा या दोघांशी जोडलेले आहे. फक्त भारतामध्येच नाही तर जगामध्ये विविध देशांमध्ये म्हणजे युनायटेड किंगडम असो, जर्मनी असो, ऑस्ट्रेलिया असो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असो, या प्रत्येक देशामध्ये विविध पद्धतीने AIचा वापर जो आहे तो ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी क्षेत्रासाठी होत आलेला आहे आणि होतो आहे. भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये आपल्याकडे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू किंवा 6 ऋतू ज्याला आपण शरद, वसंत अशा पद्धतीने वर्णन करतो असे 6 ऋतू आहेत आणि हे भारताचं वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये विविध प्रकारची आणि महाराष्ट्रामध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीची ॲग्रिकल्चर लँड म्हणजे शेतीची जमीन उपलब्ध आहे आणि अशा वेळेस भारतामध्ये AIचा वापर हा भारताला निश्चितपणे खूप मोठ्या पद्धतीने चांगल्या दिशेने घेऊन जाईल असं मला वाटतं. भारताच्या बाबतीत कृषी क्षेत्राचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की साधारणतः 55 ते 60% लोकसंख्या ही थेट कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्राशी जोडलेली आहे. यामध्ये महिला आणि पुरुषांचं जर वर्गीकरण केलं तर 70% पुरुष आणि 30% महिला असा हा या प्रमाणात लोक जे आहेत याच्यामध्ये कृषी क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत. आता कृषी क्षेत्रासाठी आपल्याकडे कृषी मंत्रालय नाही ही वस्तुस्थिती जरी असली तरी सुद्धा 2023 आणि 24 मध्ये एक
1.25 लाख कोटी एवढी रक्कमची तरतूद जी आहे ती कृषी क्षेत्रासाठी करण्यात आली होती. जीडीपी मध्ये वाटा जर बघायचा झाला तर 22-23 मध्ये हा साधारणतः 18% कृषी क्षेत्राचा वाटा आहे. तर हाच वाटा जो आहे तो 50% अधिक हा 1950-51 या साली होता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामधला रुपया आणि ज्याला डॉलर म्हटलं जातं जागतिक पातळीवरती, तो 1 रुपयाला $1 अशा पद्धतीचं स्वरूप होतं. मात्र आज जर बघितलं तर रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे आणि एका डॉलरसाठी आपण 87 रुपयापर्यंत म्हणजे 83 ते 87 रुपया प्रमाणात आपल्याला आपला रुपया मोजावा लागतो. जागतिक पातळीवर बघायचं झालं तर अमेरिकेने आयातीचे द्वार खुले केलेले आहेत भारतासाठी. भारताने हे निर्यातीवरचे वेगवेगळे कर जे आहेत त्याच्यामध्ये सवलत देऊन भारतातला कांदा आणि इतर पिकं अमेरिकेसारख्या बाहेरच्या देशांना पाठवण्यासाठी आणि त्याच्यातनं आर्थिक गंगाजळी किंवा परदेशी चलन उपलब्ध करण्यासाठीचं धोरण आखलेलं आहे. आता कृषी क्षेत्रासाठी एआयचा जर वापर करायचा झाला तर तो कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं 1950 पासून जर आपण 10-10 वर्षाचे साधारणतः टप्पे केले तर आपल्याला लक्षात येतं की 1950-51 ची जी आधीची काळ होती ती हरित क्रांतीपूर्व काळ होती. 60-70च्या दशकामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली. 80-90 मध्ये कृषी यांत्रिकीकरणावरती भर दिला गेला भारतात आणि 2000 ते 2010 मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला प्रारंभ झाला. 2020 ते 2025 पर्यंतचा कालावधी हा आता एआय, आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी किंवा मानवाशी संपर्क साधून परस्पर निर्णय घेणं आणि प्रभावीपणे अचूक 24/7/365 अशा पद्धतीने डेटा प्रोव्हाइड करणं अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बिग डेटा हा शेतीमधला अतिशय महत्वाचा भाग आहे आणि एआयचे विविध पद्धतीने उपयोग जो आहे तो आपण कृषी क्षेत्रासाठी करू शकतो. श्रोते हो, एआयद्वारे हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसंच शेतीची सर्वसमावेशक माहितीही संकलित करता येणार आहे. या माहितीद्वारे पिकं घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असंही जोहरे यांनी नमूद केलं. आता नेमकं कृषी क्षेत्रासाठी हा उपयोग कसा करता येऊ शकेल हे जर बघायचं झालं तर एआय मधले जे काही महत्वाचे प्रकार आहेत ज्याला मशीन लर्निंग म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये डेटा विश्लेषण केलं जातं, याचा उपयोग जो आहे तो हवामानाच्या संदर्भात अत्यंत अचूक माहितीसाठी आणि पिकांवर पडणारे रोग ते किती प्रमाणात नुकसान करू शकतील याच्यासाठी करता येऊ शकतं. मशीन लर्निंग हा शब्द अनेकदा लोक ऐकतात, पण मशीन लर्निंग नेमकं काय ते पण साधारणतः सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे इनपुट डेटा आहे आणि आउटपुट मिळणारा डेटा आहे. तर इनपुट आणि आउटपुट या डेटा मध्ये काय रिलेशनशिप आहे किंवा यांचं कशा पद्धतीने बदल होत आहे या संदर्भातलं गणिती सूत्र देण्याचं काम आणि त्याच्या मर्यादा दाखवण्याचं काम हे मशीन लर्निंग दाखवतं. उदाहरणार्थ आपल्याकडे इनपुटला 2 आहे, आउटपुटला 4 आहे, इनपुटला 4 आहे, आउटपुटला 8 आहे, तर याचा अर्थ संख्या दुप्पट होते आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या मर्यादा आपण जर विविध पद्धतीने बदल होणारा डेटा असेल इनपुटच्या नुसार आउटपुट तर त्याच्यामधलं सूत्र किती केव्हापासून कुठपर्यंत किती आहे हे मशीन लर्निंग आपल्याला माहिती देतं. डीप लर्निंग मध्ये मोठ्या पद्धतीचा जो डेटा आहे तर त्याचं विश्लेषण करण्यासाठी उपयोग होतो आणि ड्रोन तसंच इतर शेतीच्या प्रतिमा किंवा त्याची छायाचित्र याचं विश्लेषण आपण डीप लर्निंगने म्हणजे खोलवर पद्धतीचं डेटा अनालिसिस करत होऊ शकतो. आयओटी मध्ये वेगवेगळे सेन्सर्स वापरले जातात जी स्मार्ट सेन्सर्स म्हणून ओळखले जाते. जसं मानवी शरीर जे आहे ते 5 पद्धतीने सेन्स करतं म्हणजे कान, नाक, डोळे, त्याच्यानंतर त्वचा, जीभ या पद्धतीने. तसंच वेगवेगळे सेन्सर शेतामधला डेटा जो आहे तो कलेक्ट करतील आणि तो स्वयंचलित पद्धतीने क्लाउड्स वरती म्हणजे डेटा स्टोरेज करण्याच्या एका मोठी हार्ड डिस्क म्हणूया सोप्या भाषेत तर त्याच्यावरती हा डेटा जो वेगवेगळ्या पद्धतीने ठेवला जातो आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते डेटा अनालिटिक्सच्या माध्यमातून केलं जातं. आता याचा कृषी क्षेत्राला काय फायदा होईल हे जर बघायचं झालं तर मातीची आर्द्रता, हवेची आर्द्रता, पाणी किती द्यायचं शेतामध्ये, कोणत्या भागामध्ये, कोणत्या रोपाला कसं द्यायचं या संदर्भात आयओटी आणि एआयचा खूप मोठ्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. रोबोटिक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे यंत्रमानव आणि त्यांना मिळणारी एआयची पॉवर याचा अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून आपल्याकडे शेतामध्ये जे काही कामगारांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा मजूर मिळत नाही तर त्या संदर्भात आपण प्रभावीपणे वाटचाल करू शकतो. सो रोबोट म्हटल्यानंतर तो 24/7 काम करू शकतो, बॅटरी त्याची चार्ज असेल तोपर्यंत, तर त्यामुळे त्याला वेगळं काही देण्याची गरज नाही. सो एआय विथ रोबोटिक्स याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. हवामान क्षेत्राबाबतीत बोलायचं झालं तर नुकतंच आपल्या भारताचे पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी 5 एक्स बँड डॉप्लर रडारची घोषणा केलेली आहे. मला संधी मिळाली गेल्या
अनेक वर्षापासून मी त्याच्या मागे लागलेलो होतो आणि हा एक्स बँड डॉपलर रडारचं जे काही नेटवर्क आहे, भारतामध्ये डॉपलर रडारचे 87 डॉपलर रडार येत्या काळात कार्यान्वित करून पूर्णपणे त्याचं मोठं नेटवर्क बनवलं जाणार आहे आणि त्याचा जो डेटा आहे तो PLC आणि स्काडा विथ AI अशा पद्धतीने जर विश्लेषित केला तर मोबाईलवरती प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवश्यकतेनुसार हवामानाची अत्यंत अचूक माहिती म्हणजे अक्षांश, रेखांश आणि उंची किती उंचीवरती किती आहे, त्याच्यानंतर किती वाजून किती मिनिटांनी किती मिलीमीटर किती मायक्रोमीटर पाऊस पडणार, गारपीट होणार की नाही, दुष्काळ पडण्याची शक्यता किती याची अत्यंत अचूक माहिती मिळू शकते. इव्हन या एक्स बँड डॉपलर रडारचा मोठा फायदा जो आहे तो सामान्य नागरिकांना होईल आणि तसंच उद्योगधंद्यांनाही होईल आणि शेतकऱ्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण कुठला माल केव्हा काढायचा, मध्ये गारपीट होणार का, तो माल पिकेल का, खराब होईल, निर्यात करताना त्याची क्वालिटी काय असायला हवी, तो जर डिले झाला समजा एक्सपोर्ट करत असताना तर त्याचे परिणाम काय होतील याची अचूक माहिती AI ने देता येऊ शकेल. आता जसं AIचा वापर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो, कांदा, द्राक्ष या पिकांसाठी होऊ शकतो आणि AI बरोबर मशीन लर्निंग, IoT, AI सेन्सर वापरू शकतो. तसंच महाराष्ट्राप्रमाणे पंजाब मध्ये गव्हाच्या उत्पादनासाठी देखील आपल्या भारतामध्ये AIचा मोठा वापर करता येऊ शकेल. ऊस लागवडीच्या संदर्भात कर्नाटक पुढे आहे. आपल्याकडे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात मोठ्या प्रमाणात ऊस होतो. त्याच्यानंतर भाताच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात भात होतो. सो रत्नागिरी झालं, रायगड झालं, सिंधुदुर्ग झालं या भागामध्ये आणि गोव्यामध्ये देखील AIचा उपयोग आपण करू शकतो. मराठवाड्यासारख्या ठिकाणी ढगफुटींचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचप्रमाणे विदर्भामध्ये देखील ढगफुटींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि काही भागामध्ये पावसाचं प्रमाण घटलेलं आहे. सो या ठिकाणी आपण AIचा वापर करून कमी पाण्यामध्ये कशा पद्धतीने पिकं घेऊ शकतो किंवा कमी पाणी लागणारे डाळ उत्पादन जे आहे त्याच्यासाठी AIचा वापर करू शकतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही आपल्याला AIचा वापर करता येऊ शकतो. फक्त हवामानाची अचूक माहितीसाठीच नाही तर भूकंप झाला किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या ठिकाणी जर आपल्याला फूड पाठवायचं असेल आणि जे नॅशनल फूड सिक्युरिटी आणि ग्लोबल फूड सिक्युरिटीच्या बाबतीत देखील या AIचा खूप मोठ्या प्रमाणात स्वयंचलित पद्धतीने उपयोगी पडणार आहे. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर 152 कोटीपेक्षा जास्त नागरिक भारतात राहतात आणि याच्यातील 1/3 पॉप्युलेशन म्हणजे 1/3 लोक जे आहे त्यांना खायला मिळत नाही अन्नधान्य. बरेचसे लोक जे आहे ते झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी ते मृत्युमुखी पडलेले असतात. अशा वेळेस आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात देखील ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये भर करण्यासाठी म्हणजे फक्त कृषी महाविद्यालयाच नव्हे तर अकृषी महाविद्यालयांमध्ये देखील AIचे कोर्सेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात राबवणं गरजेचं आहे. श्रोते हो, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता शेतात घाम गाळत असतो शेतकरी. मात्र लहरी हवामानामुळे त्याला अनेकदा हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालेलं पाहावं लागतं. शेतीत आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, त्यामुळे उत्पादनही वाढत आहे. मात्र AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तर शेतकऱ्यांना पिकांचं अचूक नियोजन करता येणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतीचा चेहरा मोहरा बदलून भारताचं जगाची फूड बास्केट बनण्याचं स्वप्नही प्रत्यक्षात येण्यास हातभार लागणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.